हॅलो नमस्ते, हा माझा मिनी ब्लॉग आहे. मी श्रुती सचिन सावंत. आम्ही शिमग्याला वहिनीच्या गावी चाललो होतो आणि आमची परिराणीची मोठी पहिलीच ट्रिप होती. गावाचं नाव होतं उंद्री. खेडमध्ये आहे. घरी गेल्यानंतर घरी पूर्ण घरभर चक्कर मारल्यानंतर कळालं की शेणाने सारवलेलं घर आणि छोट्या छोट्या खिडक्यातून दुसऱ्यांचं घर दिसताना किती नीट नेटकं आणि किती छान घर आहे. रांगोळी काढली आहे कारण का पालखी येणार आहे. आणि बघू शकता तुम्ही कोंबडी तिच्या पिल्लांसोबत कशी जिथे जिथे आई जाते जिथे जिथे कोंबडीची पिल्लं जातात सुरेख. आणि आहे डॉन, इसका तो इंतजार सबको ही रहता है. बघितलं कसा उभा राहिला अगदी तोऱ्यात. आणि मग आम्ही टेकडीवरती गेलो होतो. तिकडे पालखी नाचवतात. मुली नऊवारी साडी नेसून एवढ्या गरमीची मस्तपैकी पालखी नाचवत होते. आणि म्हटलं विचार आला की आपल्याला नाचवायला मिळेल का. म्हटलं काय माहिती. मग एक जण आल्या, मला म्हटलं तू येतेस का. म्हटलं हो हो. म्हटलं मी पण केलं. मस्त वाटलं, छान होतं. आणि जड होती पालखी पण दोघंजणं होते पकडायला त्यामुळे काही वाटलं नाही. आणि मग सगळे जेंट्स लोक पण नाचवत होते पालखी. खरंच एक वेगळेच वाईब्स असतात. मग रात्र झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी पालखी येते. मग पालखीचं आपण औक्षण करून स्वागत करायचं असतं. ते खांदेकरी असतात, त्यांना ओवाळायचं असतं. औक्षण केलं, वहिनीने त्या खांदेकरांचे पाय धुतले, पुसून घेतलं. मग पालखी ही आतमध्ये येते, घरामध्ये येते. आपल्या वर्षातून एकदा देव घरी येतात म्हणून प्रत्येक कोकणी माणूस गणपती आणि शिमगा कधीच विसरत नाही. कुठल्या जगाच्या कुठल्याही पाठीवर असेल ना तर तो धाव घेतो घराकडे. मग सगळ्यांनी जण ओट्या वगैरे भरत होते. तोपर्यंत या साईडला दारामध्ये ढोल वाजवत होते आणि लेझिम वगैरे खेळत होते. म्हटलं चला आपण पण लेझिम खेळूया. जमत नव्हतं पण ट्राय करत होते त्यांच्यासारखंच. गरम होत होतं पण करायची तर हौस होती खूप. लेझिम खेळायची होते. नवरा म्हटला जा 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 तू लेझिम खेळ, मी शूट करतो. म्हणून माझा नवरा वाकडा तिकडा असा फुल फिरवून माझा व्हिडिओ काढतोय. आणि व्हिडिओ तसा मोठा होईल म्हणून पटपट पळवतीये, समजून घ्या. पहिलाच व्हिडिओ आहे माझा हा. खूप छान वाटलं. पण खरंच या गोष्टी आहेत ना, मिस करतो आपण. ज्यांना माहिती नाही ना शिमगा, नक्कीच तुम्ही वर्षातून एकदा जा. माझा लेक, त्याला त्याच्यासारखा कोणी ना कोणी कुठे ना कुठे भेटतोच. त्याला तिथे इंटरेस्ट नव्हता म्हणून त्याने लंगडी खेळत होता. अशा प्रकारे पालखीचं आम्ही पण दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. आणि हा माझा इथे मिनी ब्लॉग मी संपवते. नेक्स्ट ब्लॉग आत्याच्या घरचा नक्कीच बघायला आवडेल का तुम्हाला.